तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपवासाचे अप्पम। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी 1 ते 1.5 वाटी भगर मी भिजत टाकले 1 तास। 1 तास भिजून झाल्यावर याच्यातलं पाणी काढून घेणार आहे। पाणी काढून झाल्यावर याच्यात टाकलेत 5 ते 6 मिरच्या आणि 2 उकडलेले बटाटे मिक्सरला वाटून घेतले। त्यानंतर याच्यात टाकले मीठ चवीनुसार आणि चिमूटभर खायचा सोडा। एवढं टाकून फिरवून घ्या। आता याला आपण देऊया फोडणी। फोडणीसाठी तेलात टाकले मी जिरा आणि या बॅटरमध्ये फोडणी देणार आहे। फोडणी झाल्यावर अप्पम पात्रामध्ये मी टाकले थोडंसं तेल आणि मग अप्पमचं बॅटर ओतून घेतलंय। आता याला 2 ते 3 मिनिट झाकून ठेवा। हे आता खालच्या बाजूने असे काही दिसतील तुम्हाला पलटल्यावर। परत दुसऱ्या साइडने सुद्धा पलटून क्रिस्पी करून घ्या आणि हे तुमचे अप्पम आहेत रेडी। दिसायला सुद्धा खूपच छान दिसतात आणि टेस्टी सुद्धा लागतात। तर तुम्ही ही उपवासाची अप्पमची रेसिपी नक्कीच ट्राय करा। आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा। थँक्स फॉर वॉचिंग गाइस। लाईक, शेअर अँड सबस्क्राइब।